स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या 5th स्टँडर्डचं मॅथ्सचं चॅप्टर 7 सर्कल. सो ह्या चॅप्टरमध्ये काय आपण शिकणार आहोत, रेडियस, कोड आणि डायमीटर काय असतं आणि आपण सर्कल्स कसे ड्रॉ करणार हे शिकणार आहोत. सो आपण आधी रेडियस काय असतं बघूया. इकडे आपल्या टेक्स्टबुकचं पेज नंबर 41वर हा चॅप्टर स्टार्ट होतो. सो रेडियस काय असतं ते पाहूया आधी. द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे काय, एखादी कुठलीही लाईन सेंटर पॉइंट पासून ते जो सर्कल आहे त्याचा आउटर लाईन म्हणजे त्याची जी म्हणजे जो हे असतो सर्कल असतो त्याच्या कॉर्नर पर्यंत जी लाईन येते त्याला काय बोलतात, रेडियस. फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजे सर्कलच्या कुठल्याही पॉइंटला ती लाईन जेव्हा जॉईंट होते त्याला काय बोलतात, रेडियस. मीन्स काय, सेंटर पासून ते सर्कलच्या कुठल्याही पॉइंट पर्यंत काय असतं, रेडियस. आता इथे बघा ह्या डायग्राम मध्ये दाखवलं. इन द डायग्राम पी इज द सेंटर ऑफ द सर्कल वाईल एम इज द पॉइंट ऑन द सर्कल. पी एम इज द रेडियस ऑफ द सर्कल. आता इथे त्यांनी एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, पी सेंटर दिलंय आणि एम दिलंय पॉइंट दिलंय सर्कलवरचं. सो पी एम काय त्यांच्या ह्या सर्कलचं काय, रेडियस. आता तसंच हे बघा, आता मी हा सर्कल ड्रॉ केला, हा सेंटर आहे. सो मी ह्या सेंटर पासून इथपर्यंत जर ड्रॉ केलं आणि ह्याला एस दिला, सेंटरला आर दिलं, सो आर एस काय झालं माझं, रेडियस. तसंच आता नेक्स्ट काय, कॉर्ड. तर कॉर्ड काय असतं, एखादी लाईन जी सर्कलच्या दोन पॉइंटला जेव्हा जॉईन करते तेव्हा काय होतं, रेडियस. मीन्स ह्या पॉइंट पासून सर्कलच्या दुसऱ्या पॉइंट पर्यंत जेव्हा जॉईंट होतं तेव्हा काय असतं, कॉर्ड. कॉर्ड काय असतं, तर जेव्हा सर्कलच्या एका पॉइंट वरून सर्कलच्या दुसऱ्या पॉइंटला एक लाईन जेव्हा जॉईंट होते तेव्हा त्या लाईनला काय बोलतात, कॉर्ड. जसं की पी आणि क्यू आपण हे नेमिंग दिलं. ओके. आता ह्याच्या टेक्स्टबुक मध्ये काय एक्सप्लेनेशन आहे बघा आपण. अ लाईन जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. म्हणजे सर्कलच्या 2 पॉइंट जेव्हा एक लाईन जॉईन करते तेव्हा त्याला काय बोलतात, कॉर्ड. आता नेक्स्ट काय, डायमीटर. डायमीटर काय असतं, सेंटर आहे हा, समजा आता एक्झाम्पल आपण ह्याला घेऊया बी. हा आहे पॉइंट ए, हा आहे पॉइंट बी. ए बी आणि हा सी. तर ही स्ट्रेट लाईन मीन्स एक पॉइंट पासून ते दुसऱ्या पॉइंट पर्यंत सर्कलच्या जेव्हा लाईन एक पास आउट होते, बट कुठना, सेंटर पासून. मीन्स एक पॉइंट आणि जेव्हा हाफ डिवाइड करतो सर्कलला, हाफनी डिवाइड करतो तेव्हा काय होतं, तो डायमीटर. आता हे इकडे एक्सप्लेनेशन बघूया आपण. अ कॉर्ड पासिंग टू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ डायमीटर. म्हणजे जी कॉर्ड, डायमीटर, हे कॉर्ड डायमीटरला असं सुद्धा म्हणलं जातं, अ डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. देअरफॉर अ कॉर्ड ए बी इज ऑल्सो अ डायमीटर ऑफ द सर्कल. एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय बघा. अ सर्कल हॅज मेनी कॉर्ड्स अँड diameters. A chord passing through the center of the circle is called diameter. In the diagram, chord AB passes through the center P. आता A आणि B सेंटर P च्या पासून पास होतात ना. मीन्स एक पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत तर लाईन पोहोचली आहे, बट ती कुठून पोहोचली आहे, सेंटर पासून. ओके. सो आपला कॉर्ड सुद्धा सेंटर पासून चालू होतो. सो हे काय, सेंटर पासून जेव्हा लाईन पास आउट होते दुसऱ्या पॉइंट पर्यंत तेव्हा काय बोललं जातं, डायमीटर. आणि त्याला काय बोलतात, कॉर्ड सुद्धा, बट काय, लार्जेस्ट कॉर्ड. डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. हा एक स्टेटमेंट आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सो आपलं एक्सरसाइज 28 प्रॉब्लेम सेट 28 आपण स्टार्ट करणार आहोत आधी. सो फर्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया, ते मी लिहिते. प्रॉब्लेम सेट 28. फर्स्ट काय क्वेश्चन, ड्रॉ अ सर्कल ऑफ द गिवन रेडियस. ड्रॉ सर्कल with the given radii.
आता फर्स्ट काय आहे 2 सेंटीमीटर. सो आता आपल्याला काय, जेव्हा आपल्याला हे बनवायचं असतं, सर्कल बनवायचं असतो, तेव्हा आपण काय यूज करतो, पॉइंटर. ओके, त्याला कंपास सुद्धा म्हणतात. हा आहे आपला पॉइंटर. एक साईडला मेटल पॉइंट असतं आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पेन्सिल आपली अटॅच करायची असते. नेहमी लक्षात ठेवा आपली पेन्सिल प्रॉपरली शार्पन असली पाहिजे. आता आपल्याला त्यांनी काय दिलेलं, 2 सेंटीमीटरचा आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. ओके, 2 सेंटीमीटर काय आहे, त्याचं रेडियस आहे. आपल्याला एक हे दिलंय, मेजरमेंट दिली आहे, रेडियस 2 सेंटीमीटरचं आहे. ते 2 सेंटीमीटर जेव्हा आपल्याला बोलणार विथ द रेडियस, सो रेडियस किती घ्यायचं आपल्याला, 2 सेंटीमीटर. सो हे पॉइंट आहे, बघा इथे 2 आहे. सो हे प्लेस इथे करायचं 2 वर प्रॉपरली. आणि जो फर्स्ट पोर्शन आहे, पेन्सिलचा जो भाग आहे, तो इथे प्लेस करायचा. तर थोडंसं मेजरमेंट चुकतं आपलं, एकदम हलकं. आपण प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं आहे. 2 वर इकडे पॉइंट ठेवायचा आहे आणि इथे 0, बिकॉज हे 0 1 2 मीन्स हे काय झालं, हा 1 सेंटीमीटर आणि हा 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. सो इकडे आपण 2 सेंटीमीटरचं आपण मेजरमेंट घेतली आहे. सो एक आपण सेंटर घ्यायचं, आपण मार्क करूया एक सेंटर. इथे मी एक सेंटर मार्क केलंय. त्या सेंटरवर मी हा सेंटर मार्क केलं, त्या सेंटरवर मी पॉइंट ठेवणार आणि मी मेजरमेंट 2 सेंटीमीटरचं घेतलंय. सो मी माझा हात न हलवता असं एक प्रॉपर सर्कल ड्रॉ करायचं. थोडंसं चुकलंय माझं. दोन सेंटीमीटरचं आपलं हे रेडी झालेलं आहे. तुम्ही प्रॉपरली करा. हा फक्त पेज थोडा छोटा पडतोय म्हणून माझं थोडी मिस्टेक होते. सो इथे आणि मग आपण नेमिंग करायचं. पॉइंट P 2 सेंटीमीटर बोलले तर रेडियसला 2 सेंटीमीटर लिहायचं P आणि इकडे आपण पॉइंट Q फॉर्म केला. सो हा झाला आपला सर्कल 2 सेंटीमीटरचा. आपलं फर्स्ट क्वेश्चन सॉल्व झालं. हा 2 सेंटीमीटरचा आपला सर्कल आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. नेक्स्ट काय 4 सेंटीमीटर रेडी आहे. सो आता मेजरमेंट काय करायचं आपल्याला 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. फोर सेंटीमीटर मेजरमेंट घेतली. मी ते पाहू शकता, ते दाखवते हवं तर मी. हे आहे आपलं 4 सेंटीमीटरचं प्रॉपर मेजरमेंट. सो आधी आपण इकडे काय ड्रॉ करायचं, आपला रेडिया ड्रॉ करून घ्यायचा आपण 4 सेंटीमीटरचा. एक सेंटर घेतला आधी, सेंटर पासून ते पर्यंत ड्रॉ करायचं. आपलं काय 4 सेंटीमीटरचं रेडिया. तर सेंटरला हे पॉइंट आपण जे आपलं स्टीलचं पॉइंट आहे तो प्लेस करायचं आणि मग इकडनं सर्कल. पेन्सिल जराही हलवायची नाही, इवन पॉइंटर आपल्याला हलवायचं नाही आहे. प्रॉपरली असं हा आपला सर्कल फॉर्म झालेला आहे. आता ह्याला नेमिंग काय द्यायचं, आधी रेडियस फॉर्म, आधी मेजरमेंट घ्यायचं पॉइंटरवर, मग रेडियस ड्रॉ करून घ्यायचं किती सेंटीमीटरचा आहे आणि मग
बरोबर त्या सेंटरवर ठेवायचा आपलं पॉइंटर आणि एक सर्कल ड्रॉ करायचा ए आणि बी, पॉइंट ए पासून ते पॉइंट बी. आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आपला 3 सेंटीमीटर. सो आता 3 सेंटीमीटरचं आपल्याला बनवायचं आहे. आता मेजरमेंट काय करायचं, आधी 3 सेंटीमीटरचं रेडियाय ड्रॉ करायचा. इथून इथपर्यंत 3 सेंटीमीटर झालं. आता आपल्या पॉइंटरमध्ये 3 सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्यायचं. एकदम प्रॉपर 3 सेंटीमीटर आलं आपलं प्रॉपरली. सो आता इकडे पॉइंटवर, इकडे सेंटर पॉइंटवर प्लेस करायचा आपला पॉइंटर आणि एक सर्कल ड्रॉ करायचा. असं पॉइंटर जर आपलं जराही शिफ्ट झालं तर हे असं चुकीचं सर्कल बनणार. सो पॉइंटर एकदम फिट, प्रॉपरली फिट करायचं आणि मग सर्कल ड्रॉ करायचं. ओके. सो हा आपला 3 सेंटीमीटरचा सर्कल सुद्धा झालेला आहे. ते आपल्या ओ पी 3 सेंटीमीटर. सो आपला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो सॉल्व झालेला आहे. Draw a circle with the radii given below. So आता second question काय, draw a circle of any radius, show one diameter, one radius and one chord on that circle. आता आपल्याला कुठल्याही मेजरमेंटचं सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय शो करायचं आहे, एक रेडियस, एक डायमीटर आणि एक कॉर्ड ऑन दॅट सर्कल. ओके. सो आता आपण एक सर्कल ड्रॉ करून घेऊया. क्वेश्चन काय, मेन क्वेश्चन 2 आपण सर्कल बनवूया. आता मेजरमेंट आपण 5 सेंटीमीटरचं आपण बनवूया. सो इथे 5 सेंटीमीटर आपण मार्क करायचं, मेजरमेंट घ्यायचं आहे. ओके. सो 5 सेंटीमीटर आपण आपल्या पॉइंटरवर मेजरमेंट घेतलं. आता आपल्याला 5 सेंटीमीटरचं काय ड्रॉ करायचं आहे, रेडियाय. आहे आपला सेंटर पॉइंट, सेंटर पॉइंटवर 0 प्लेस करायचा आणि रेडियाय पर्यंत रेडियाय ड्रॉ करायचा 5 सेंटीमीटर पर्यंत. ओके. सो ही 5 सेंटीमीटरची लाईन मी ड्रॉ केली आहे, 5 सेंटीमीटर. आता प्लेस करायचं आपल्याला हे पॉइंटवर. आपला सर्कल कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला काय बोललेत आपण, हा रेडियस आपल्याला काय बोललेले, एक डायमीटर, एक रेडियस आणि एक कॉर्ड. सो आपला हा जो कॉर्ड आहे, सॉरी रेडियस आहे, तो झालेला आहे आपण 5 सेंटीमीटर घेतलेला. सो 5 सेंटीमीटरच्या अनुसार आपला रेडियस फॉर्म झालेला आहे. आता मी डायमीटर स्ट्रेट ड्रॉ करते, बिकॉज त्या लोकांनी वेगवेगळं सांगितलंय म्हणून मी वेगवेगळं ड्रॉ करते. नाही तर मी ह्याला सुद्धा एक्सटेंड केलं असतं तरी हा डायमीटर झाला असता आणि हा कॉर्ड. सो पी ओ पी क्यू. एम. सो हा पॉइंट पी क्यू काय झालाय, रेडियस. एम एन काय झालंय, डायमीटर. आणि आता पॉइंट ओ पासून ते पॉइंट एम पर्यंत मी काय ड्रॉ करते, कॉर्ड. पॉइंट ओ टू पॉइंट एम, पॉइंट ओ टू पॉइंट एम काय, हा कॉर्ड. आणि हा काय, डायमीटर. डायमीटर किती सेंटीमीटरचा आहे, 10 सेंटीमीटर. अ डायमीटर इज ऑलवेज ट्वाइस द सेंटीमीटर.
हा स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवा. अ डायमीटर इज ऑलवेज ट्वाइस द सेंटीमीटर. सो आपलं एक रेडियस, एक डायमीटर आणि एक कॉर्ड आणि एक सर्कल आपलं फ्रेम झालेलं आहे. सो आपलं ह्याच प्रकारे आपलं क्वेश्चन नंबर 28 सॉल्व झालेला आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.